नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी प्रमोद गजबी आहे. आपण पाहत आहेत पोलीस नागरिक चॅनल. मित्रांनो, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील गिनी गोपाल बोर्ड या पिझ्झा बॉक्स बनवणाऱ्या कंपनीजवळ आपण आलो आहोत. प्लॉट नंबर जे 109 तारापूर MIDC या कंपनीजवळ आलो आहोत. या कंपनीमध्ये शनिवारी 19 ऑक्टोबर 2025 रोजी एक हादसा झाला होता. त्या हादस्यामध्ये एका तरुण कामगाराचा मृत्यू झालेला आहे. तो तरुण कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत होता. मूळ गाव त्याचा ओरिसा आहे. ओरिसाचा कामगार आहे. तो कंत्राटी पद्धतीने काम करणारा ओरिसाचा कामगार आहे. त्या कामगाराची रोलिंग रोलच्या खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. 600 किलोचा रोलिंग रोल त्याच्या अंगावर पडला आणि त्याची जागीच मृत्यू झालेला आहे. कंपनी मालकाने त्याला 2 लाखाचा मुआवजा दिलेला आहे. अजून त्याला काही आर्थिक साहित्य देणार असे असल्याचे कंपनीच्या मालकाने सांगितलेले आहे. आणि पुढील तपास आता फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि बोईसर MIDC पोलीस करीत आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. ही 7वी का 8वी घटना आहे आणि आतापर्यंत 8 ते 10 कामगारांचे मृत्यू झालेला आहे. मेडली फार्मामध्ये 3 कामगार मेले. KGN फार्मामध्ये 1 कामगार मेला. त्याच्यानंतर तुमचे आपला दीपक प्लास्टिकमध्ये 1 कामगार मेला आणि DH ऑर्गॅनिक्समध्ये 3 कामगाराला घ्यास लागला. आणि आता ही 8वी घटना इथे एक रोलिंग मिलचा रोल पडून एक कामगाराचा मृत्यू झाला. म्हणजे ही 7वी का 8वी घटना आहे. आज तारापूरमध्ये हा मृत्यूचा हब बनत चाललेला आहे. याकडे फॅक्टरी इन्स्पेक्टरचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या दुर्लक्षपणामुळे आणि MPCBच्या भ्रष्ट कारभारामुळे आज तारापूर औद्योगिक क्षेत्र कलंकित होत आहेत. येथील भ्रष्ट अधिकारी कारवाई केल्याशिवाय तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जे कलंक लागलेले आहे ते निघणार नाही. तरी या येथील जे MPCBचे अधिकारी आहेत, भ्रष्ट अधिकारी आहेत, फॅक्टरी इन्स्पेक्टरचे काही भ्रष्ट अधिकारी आहेत, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तरच तारापूर औद्योगिक हा प्रदूषणमुक्त व अपघातमुक्त होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.